ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, दिनेश काळे लिखित भारतीय स्त्रीरत्न या पुस्तकातून एका स्त्रीरत्नाचा परिचय करून देते आहे. शीर्षक आहे पंडिता रमाबाई. मित्रमैत्रिणींनो, कर्तबगार महिलांच्या यादीतील एक नाव म्हणजे पंडिता रमाबाई. रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी कर्नाटकातील गंगामुळे येथे झाला. वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते. रमाबाईंचे वडील विद्वान असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर शास्त्राचे योग्य ते संस्कार झालेत. घरात वेदपठण व इतर पौराणिक ग्रंथांचे नित्यपठण होत असल्यामुळे बाल रमाबाईंच्या मनावर त्या संस्काराचा विलक्षण परिणाम झाला. त्यांची विचारसरणी अध्यात्मवादी बनली. रमाबाईंचे वडील वेदसंपन्न असले तरी पुरोगामी विचारसरणीचे होते. त्या विचारसरणीचा प्रभाव देखील रमाबाईंच्या मनावर झाला. रमाबाईला एक लहान भाऊ देखील होता. त्याचे नाव श्रीनिवास. साऱ्यांचे जीवन सुखात व्यतीत होत असताना अचानक गावावर दुष्काळाचे सावट आले. सर्वत्र हाहाकार उडाला. गावात जास्त दिवस वास्तव्य करणे योग्य नाही हे लक्षात येताच रमाबाईंच्या आईवडिलांनी ती जागा सोडायचा निश्चय घेतला व ते मद्रासकडे निघाले. पण दुष्काळाचे सावट तीव्र असल्यामुळे त्यांच्याजवळील अन्न पाणी देखील पुरेसे नव्हते. आता कोण किती दिवस जगणार असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. तेव्हा दुष्काळाच्या त्या चक्रव्यूहात सर्वप्रथम प्राणास मुकले ते रमाबाईंचे आईवडील. आईवडिलांच्या अकाली निधनामुळे तरुण रमाबाई व श्रीनिवास यांच्या मनावर तर दुःखाचे आभाळच कोसळले. पण त्या बिकट परिस्थितीत देखील त्यांनी आपल्या मनाला सावरले व आपला धाकटा भाऊ श्रीनिवासच्या मनाला दिलासा दिला. त्यानंतर त्यांनी मिळेल तेथे आश्रय घेतला. रमाबाईंनी आपल्या भटकंतीमध्ये मानवी समस्या जवळून बघितल्या. खास करून स्त्रियांच्या प्रश्नाविषयी त्यांच्या मनात आस्था होती. पुढे त्यांनी कलकत्ता येथे वास्तव्य केले. कलकत्ता येथील वास्तव्य त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. जेव्हा त्यांनी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकासोबत विविध विषयावर चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा लोकांना त्यांच्या विचारांचे दर्शन झाले. त्यांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व बघून कलकत्त्यातील विद्वानांनी रमाबाईंना पंडिता ही पदवी बहाल केली व तेव्हापासून त्या पंडिता रमाबाई या नावाने परिचित झाल्या. सामाजिक चळवळीत काम करीत असताना व स्त्रियांच्या समस्या सोडविण्यात प्रयत्नशील असताना त्यांचा परिचय दलित समाजातील पुरोगामी विचारांच्या बिपिन बिहारी दास या तरुणासोबत झाला. त्यांच्या कार्यामुळे रमाबाई प्रभावित झाल्या होत्या. लवकरच त्यांची चांगली मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर लग्नात झाले. पण त्यांचे लग्न त्या काळी सहज मान्य होण्यासारखे नव्हते. एका ब्राह्मण समाजातील स्त्रीने एका दलित पुरुषाशी विवाह करणे हे नियमबाह्य असून अशा व्यक्तीला समाजात राहण्याचा व त्या व्यक्तीशी इतरांनी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करण्याचा अधिकार संपला. तेव्हा त्यांच्या लग्नानंतर अनेक विद्वान लोकांनी त्यांच्याशी संबंध कमी केलेत. असे असले तरी मुलीच्या जन्मानंतर जीवनात निर्माण झालेल्या मानवी विरोधावर रमाबाईंनी तीव्र मात केली. आपले समाजकार्य आणि मुलीच्या लाडा कौतुकात रमाबाईंचे दिवस सुखात जात असताना त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. पतीच्या अकाली निधनामुळे तर त्यांच्या डोक्यावर दुःखाचे आभाळच कोसळले. एका दुःखातून पूर्णपणे वर येत नाही तर लगेच त्यांच्या धाकट्या भावाचे म्हणजे श्रीनिवासचे निधन झाले. पतीच्या व लाडक्या भावाच्या अकाली निधनामुळे त्यांचे जीवनच अस्थिर झाले. कलकत्ता सोडून अनेक प्रांतांचा प्रवास करीत त्या पुणे प्रांतात आल्यावर तेथे स्थायिक झाल्यात.
पुण्यात स्थायिक झाल्यावर त्यांनी आपल्या कार्याला परत नव्या जोमाने सुरुवात केली. त्यांचे शिक्षणविषयक विचार ऐकून पुण्यातील विद्वान प्रभावित झाले. हंटर कमिशन पुढे शिक्षणविषयक विचार सादर करताना त्यांनी स्त्री शिक्षणावर अधिक भर दिला. समाजाचा व देशाचा विकास करायचा असेल तर स्त्री शिक्षणात आमूलाग्र सुधारणा व्हायला पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले. पंडिता रमाबाईंचा संबंध ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत आल्यावर त्यांची आपल्या सेवाभावी कार्याप्रती तळमळ व उत्साह बघून त्या प्रभावित झाल्या. आपल्या भारतीय स्त्री पुरुषांच्या अंगी नाही तेवढी तळमळ ख्रिश्चन लोकांच्या मनात बघून सेवाभावी वृत्ती असणाऱ्या रमाबाईंनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करावा असा निर्णय रमाबाईंनी घेतला. त्यापूर्वीच त्यांचा सातत्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कार्यातील सहभाग बघून पंडिता रमाबाई ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करणार अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर लोकांचे अनुमान खरे ठरले. 29 सप्टेंबर 1883 रोजी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्या दरम्यान त्यांनी इंग्लंड व अमेरिकेचा दौरा केला. आपले शिक्षणविषयक विचार व्याख्यानातून प्रतिपादन केलेत. एवढेच नव्हे तर इंग्लंडमध्ये संस्कृत विषयाचे अध्यापन देखील केले. भारतात परत आल्यावर त्यांनी 30 नोव्हेंबर 1888 मध्ये आर्य महिला समाज व 1889 मध्ये शारदा सदन आणि मुक्ती सदन अशा 2 संस्थांची निर्मिती केली. रमाबाईंनी आपल्या दोन्ही संस्थेतून निराधार महिलांना आधार दिला होता. पण या संस्थेतून ख्रिश्चन धर्माचे शिक्षण सर्व स्त्रियांना दिले जाते असा सूर सर्वत्र उमटू लागल्यावर अनेकांनी रमाबाईंच्या ह्या संस्थेवर बहिष्कार टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा कुणालाही न जुमानता त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवलेत व स्त्रियांच्या कल्याणासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. स्त्रियांच्या कल्याणासाठी अविरत कार्य करणाऱ्या रमाबाई यांचे स्त्रीधर्म नीती व कास्ट वुमन नावाचे पुस्तक प्रकाशित असून कलकत्ता विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पंडिता सरस्वती ही पदवी बहाल केली होती. मित्रमैत्रिणींनो, धन्य ती माऊली.